बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायची तर विनंती करायची आहे। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की काँग्रेसच्या नेत्यावरती काँग्रेसवरती जाणीवपूर्वक वेळीवाकडी टीका केली जाते। ही व्यवस्थेमधले दोष असतील ते काँग्रेसवाला सोनियाजीचे नाहीत, ते राहुलजीचे नाहीत, पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे नाहीत, पण टीका करणारे पर्याय सांगत नाहीत, दुसऱ्या टीका करतायत। मग अशा टीकेला काही अर्थ असत नाही, तो आपण समजून घेतला पाहिजे। मित्रांनो, काँग्रेसला नाव ठेवायचं, काही झालं नाही म्हणायचं आणि काँग्रेसने केलेल्या कामाचं उद्घाटन करायची ही दुटकी भूमिका आपण समजून घेतली पाहिजे। हा लातूर जिल्हा काँग्रेसमय होतोय। काल दिलीपराव साहेबांच्या सोबत मला जिल्ह्यामध्ये राहण्याचा योग आला। लातूर शहर ग्रामीण आणि औषध निवडून येतच आहे, त्यामध्ये शंका नाही। पण मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल, उदगीरची जागा असेल, प्राध्यापक सोम कांबळे सर चांगल्या मताने निवडून येतील, तिथं दिलीपराव देशमुख साहेबांची न भूतो न भविष्याची सभा झाली। अहमदपूरची जागा असेल, विठ्ठलराव मापलेला एक झंझावत निर्माण केलेला आहे, तिथं या सभा घेतल्या। त्या माध्यमातून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की लातूरमधल्या सगळ्या जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील। म्हणून लातूरकरांनो, मला मनापासून आपल्याला विनंती केली पाहिजे, जो वारसा जे संस्कार आपण जोपासलेले आहेत ते येणाऱ्या काळामध्ये लातूरमध्ये लातूर शहराची जागा तर निवडून आणा, लातूरची ग्रामीणची जागा सुद्धा, जसं विलासराव साहेब नेहमी म्हणतात की लातूरपेक्षाही लातूरची ग्रामीणची जागा निवडून आली पाहिजे। त्याच धर्तीवरती तोच विश्वास आपण त्र्यंबक विसेंच्या पाठीशी उभा करावा आणि जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांना आपण प्रचंड अशा मताधिक्याने निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी स्वागत करतो, आदित्य यांचे स्वागत करतो। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपले सगळ्यांचे आवडते सिने कलाकार रितेश देशमुख यांचे या ठिकाणी आगमन होणार है। और अब मैं गुजारिश करूंगा मौलाना अली अहमद साहब को कि आप यहाँ पर तकरीर पेश करें। मौलाना अली अहमद साहब।